नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं PK किचनमध्ये मनपूर्वक स्वागत. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लवकरात लवकर PK किचनच्या लिंकवरती जाऊन सबस्क्राईब करा. आजची रेसिपी आपली म्हणजे रस्सा वडा किंवा कट वडा. चला तर आपण रेसिपीला करूया सुरुवात. सगळ्यात पहिले तेल घालून घेतलं. त्याच्यानंतर उभा कापलेला एक मीडियम साईजचा कांदा घातला. कांदा आपण थोडासा ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया. इथं कांद्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण 4-5 लसणाच्या पाकळ्या घालून घेऊ. नंतर अद्रकाचे 2 बारीक खाप किंवा तुकडे घालून घेतले. एक हिरवी मिरची जी अशी थोडीशी कट केलेली आहे. थोडंसं मिक्स करून त्याच्यामध्ये लगेचच एक मोठ्या साईजचा टोमॅटो घालून घेऊया. टोमॅटो इथे मी मध्यभागी कापलेलं आहे. आता आपण सुकलेलं खोबरं घातलं, ते मी किसून घेतलं आहे. नंतर अर्धा चम्मच बडीशेप घातली. तुम्हाला घालावं वाटलं तर घाला. बडीशेपने टेस्ट किंवा वास भारी लागतो, त्याच्यामुळे मी घातली. आता आपण इथं वाटण तयार करून घेऊया. वरतून कोथिंबीर घातली. आता आपण हे दळून घेऊ. इकडे मी त्याच कढईमध्ये तेल घातलं आणि डायरेक्ट वाटण घालून घेतलं. वाटण पहिले चांगल्यापैकी परतून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये मसाले घालून घेऊया. इथे मी पहिले हळद घातली. त्याच्यानंतर लाल मिरची पावडर घालून घेतली. कांदा लसूण मसाला, तुमच्याकडे जर साठवणीचा मसाला असेल तो घातला तरी चालेल. इकडे चवीनुसार मीठ पण घालून घेऊया आणि मीठ घातल्यानंतर चांगलं मिक्स करूया. चांगलं मिक्स झाल्यानंतर गरम पाणी घालून घेऊया. इथे मी 2 ग्लास गरम पाणी केलं आहे. शक्यतो करून गरम पाण्याचाच वापर करायचा, म्हणजे जे रश्श्याला तरंग येतं ते चांगलं तरंग येतं. इथे आपला रस्सा अगदी 7 ते 8 मिनिटामध्ये तयार झालेला आहे. त्याच्यावरती आपण कोथिंबीर घालून घेऊया. रस्सा झाला म्हटल्यावरती मग आपण आता इकडे बेसन पीठ भिजवून घेऊया. इथे मी चमच्याने बोलायचं तर 3 चमचे आणि वजनी मोजाल तर पावशेरालाही कमी बेसन पीठ घेतलं. त्याच्यामध्ये आपण हळद घालून घेतली, म्हणजे कलर चांगला येईल. आता हळद आणि पीठ हे पहिलं आपण कोरडा असतानाच चांगलं मिक्स करून घेऊया, म्हणजे वड्याला कलर अगदी छान दिसेल. थोडं थोडं करून पाणी घालूया, म्हणजे जास्त पातळ नाही होणार पीठ. इकडे आपलं पीठ छान भिजवून झालेलं आहे. इकडे पीठ भिजवून होईपर्यंत आपण बटाट्याची चटणी बनवून घेऊया. सगळ्यात पहिले तेल घालून घेतलं. नंतर मोहरी छान तडतडली की जिरे पण घालून घेऊया आणि बारीक कापलेला कांदा अगदी कमी गॅसवरती चांगलं परतवून घेऊया. इथे मी कढीपत्त्याची पाने घातली. आता हे मिक्स करून घेऊया. मिरच्याचा ठेच्यामध्येच आपण मीठ घातलेला आहे, तो पण घालून घेतला. आता हे पण छान मिक्स करून घेऊया. आपण हळद घालून घेऊया. हळद घातल्यानंतर मिक्स करूया आणि इथे मी बटाटे उकडून घेतलेले आहे. ते बटाटे आपण डायरेक्ट टाकून घेऊया. तुम्ही हाताने मिक्स केले तरी चालेल किंवा चाकूच्या सहाय्याने बारीक कट केले तरी चालेल, पण इथे मी डायरेक्ट घालून घेतले. आता आपण ते स्मॅचरने किंवा ग्राइंडरने फोडून घेऊया किंवा मिक्स करून घेऊया. चांगले मिक्स किंवा फोडून झालेले आहे. आता आपण त्याला चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया. तर आपली बटाट्याची चटणी किंवा मिरची बनवून तयार आहे. आता आपण ती थंड करून त्याचे वडे बनवून घेऊया.
इथे आपण मीडियम साईजचे किंवा लहान लहान वडे बनवूया. तर आपला पहिला बटाट्याचा वडा बनवून तयार आहे. असेच आपण सगळे बटाट वडा बनवून घेऊया. तर इथे आपण सर्व बटाट वडे हे बनवून घेतलेले आहे. तेल पण छान गरम झालं. त्याच्यामध्ये आपण बटाट वडे हे सोडून घेऊया. पीठ पण छान भिजलेलं आहे. तुम्ही बघू शकता एकदम सहजपणे वडे हे काढले जाते आहे. इथे आपण सर्व बटाट वडे हे एक एक करून सोडून घेऊया. इथे झाऱ्याने थोडंसं तेलवरती सोडून घेऊया आणि बाजू पलटवून घेऊया. अगदी कमी गॅसवरती आणि कमी वेळात आपले बटाट वडे हे तळून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता छान असे बटाट वडे आपले तयार आहेत. असेच आपण सर्व बटाट वडे हे तयार करून घेऊया. आता आपण एका डिशमध्ये रस्सा काढून घेऊया. त्याच्यामध्ये आपण वडा सोडून घेऊया. वड्यावरती आपण बारीक कापलेला किंवा चिरलेला कांदा घालून घेऊया. थोडीशी कोथिंबीर आणि दुसऱ्या वाटीमध्ये पण रस्सा काढून घेतला. तर आपली रस्सा वडा किंवा कट वडा हा बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकता दिसायला किती छान दिसतंय आणि खायला पण खूप स्वादिष्ट किंवा टेस्टी झालेलं आहे. तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.